महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आशेवाडी तालुका दिंडोरी येथील धुमाळ इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथील कामगारांनी वेतनवाढीसाठी पुकारला संप। आशेवाडी तालुका दिंडोरी येथील रोडवर असलेली कंपनी धुमाळ इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथील कामगारांनी कंपनीत काम करत असताना जो मिळणारा कामाचा मोबदला असतो तो कामाला अनुसरून नाही, त्यामुळे कंपनीतील कामगार हे आक्रमक होऊन कंपनीतील मालकाशी चर्चासत्र करून सुद्धा वेतनवाढ होत नव्हती। त्यामुळे कंपनीतील असलेले शेकडो कामगार हे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेत। त्यांनी CITU डॉक्टर DL कराड यांच्याकडे कंपनीतील होणाऱ्या कामगारांच्या वेतनासंबंधी चर्चासत्र घेऊन सर्व कामगारांना सोबत घेऊन कंपनी विरोधात बंड पुकारून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले। सदर आंदोलनात कंपनीच्या संपूर्ण कामगार कंपनीच्या गेट बाहेर मंडप टाकून उपोषणास बसलेले असताना अद्यापपर्यंत कंपनी मालकाने कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही। त्यामुळे कामगारांच्या मनात तीव्र आक्रोश निर्माण होत आहे। सदर कामगारांचे म्हणणे असे आहे की आम्ही या कंपनीमध्ये अनेक वर्षापासून काम करीत आहोत, परंतु आम्हाला जे काही कामाचे वेतन मिळते ते पुरेसे मिळत नाही। सदरचे वेतन हे आम्हाला किमान वेतन म्हणून मिळाले पाहिजे। किमान वेतनामध्ये कुशल कामगार, अकुशल कामगार अशी विभागणी केली जावी। त्यासाठी कंपनी मालक हे अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची बोलणी करत नाहीत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आमचा संप बेमुदत चालू राहील, अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येथील सर्व कामगारांमध्ये बघायला मिळाल्यात। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना सर्व कामगारांनी सांगितले की आम्हाला मीडिया आणि प्रसार माध्यमांच्या बातम्यांच्या स्वरूपात न्याय मिळावा, अशी कळकळीची विनंती तेथील सर्व कामगारांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या प्रतिनिधींना केली आहे आणि सर्वांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे आभार मानलेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे, आशेवाडी। नमस्कार, मी धुमाळ इंडस्ट्रीज आशेवाडी तालुका दिंडोरी या ठिकाणी आलेलो आहे। या धुमाळ इंडस्ट्रीजच्या कंपनीचे जे कामगार आहेत या कामगारांच्या काही समस्या आहेत आणि त्या समस्या कशा संदर्भात या समस्या तुमच्या पगारवाढी संदर्भात CITUचे सभासद झालो। सभासद त्यांना अमंजूर आहे धुमाळ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ओनर यांना। त्या संदर्भात आम्ही त्यांना अमंजूर असल्यामुळं पगारवाढ देत नसल्यामुळे आम्ही बाहेर बसलेलो आहे। तर मग कंपनी मालकांचं काय म्हणणं आहे तुमचं? कंपनी मालक म्हणतात का तुम्ही CITUची ईमेल सोडून CITUच्या मार्फतच आमचं, त्यामुळे आम्ही CITUचं बरोबर आहोत सांगितलं। माझं नाव दिलीप वाघ। मी धुमाळ इंडस्ट्रीजमध्ये 2003 पासून रुजू झालेले आहे। मला 20 वर्ष झालेले आहेत आणि 20 वर्षामध्ये मला जेवढं पेमेंट पाहिजे होता तेवढं पेमेंट नाही आहे आणि माझे जे कामगार बंधू आहेत त्यांचंसुद्धा जेवढा पेमेंट पाहिजे होता म्हणजे त्यांच्या सर्व्हिसच्या मानाने तो त्यांना भेटलेला नाही। आणि आत्तासुद्धा आमची दरवाढ पगार जी दरवाढ आहे ती एप्रिलमध्ये चालू असती, परंतु ती काय आम्हाला भेटलेली नाही। आम्ही मालकासंग बोलणी केली परंतु मालकाने आम्हाला ती वेळेवर पगारवाढ चाल ढकल केली आणि पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला। सांगा काका, आपलं नाव काय? माझं नाव दत्तू भीमा सरगे। 2096 ही काम 1996 मध्ये आतापर्यंत मला कमीत कमी 30-29 वर्ष काम केलं। आतापर्यंत मला रोज कमीत कमी 1360 कमीत कमी माझ्या एजनुसार 40-50 हजार रुपये आज पगार पाहिजे होता, बरोबर। पण कंपनी मालकाकडे आम्ही 4 ते 5 वेळेस कंपनी मालकाकडे कंपनी 1400 रुपयावरच लॉक केलेलं आहे पगार। याच्या पुढे पगार वाढला जाणार नाही म्हणे, म्हणून आम्ही सगळ्या आमच्या कामगारांनी विचार केला आणि CITUकडे आम्ही युनियन केली। त्या युनियनच्या माध्यमातून आम्ही सपोर्ट करतो। आणि दुसरी गोष्ट परत आमचा जो DA बेसिक असतो गव्हर्नमेंटच्या हिशोबाने तो DA बेसिक कमी 7 वर्षापासून कंपनी मालकाला आमचा ब्लॉक केलेला, तरी आमची पण तीच मागणी होती त्यांच्याकडे। आमचा पगार जो वाढ आहे तो करणे आणि बेसिक पगार DA बेसिक ते वाढवण्यासाठी म्हणणं होतं, पण मालक काय आमचा ऐकायला तयार
तुम्हाला वाटतं का CI2 हे तुमच्या मान्य करेल? आम्हाला 100% खात्री आहे. CI2 आमच्या पूर्ण आमच्या लोकांची खात्री आहे. म्हणूनच आम्ही आज CI2 मध्ये सहभागी आहोत. जिंदाबाद जिंदाबाद. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.